नमस्कार मैत्रिणींनो. हा व्हिडिओ आहे गुरुवारचा आणि आज म्हटलं गुलाबजाम आणि गुलाबजाम करणार म्हटल्यानंतर अ, गोडपुरी गोडपुरी तुम्हाला माहीत असेल तर मैद्याच्या आपण जशा तिखट वगैरे करतो किंवा खाज्या वगैरे करतो त्या पद्धतीच्याच गोडपुरी पण असतात. मी तुम्हाला आज रेसिपी दाखवते. आज गुलाबजामसाठी मी जो खवा आणलेला आणायला मंदिरात जर गेले मी कपिलतीर्थ मार्केटमध्ये किंवा महालक्ष्मी मंदिरजवळ जो खवा मिळतो तो पेढा असतो की नाही आपला तांबूस कलरचा, त्या पद्धतीचा आम्हाला कोल्हापूरमध्ये खवा मिळतो आणि हा जो मी मागवला ब्लिंकिटवरून, तर तो हा असा पांढऱ्या कलरचा आला. मी हा पहिल्यांदाच बनवा लागले अशा खव्यापासून गुलाबजाम, कारण आमच्याकडं जो जाऊन आम्ही स्वतः विकत आणतो तो पेढ्या टाईप असतो असा तपकिरी कलरचा, आणि त्याच खव्याचे आम्ही पेढे आतापर्यंत गुलाबजाम आम्ही केलेले आहेत. आणि हा मी आता पहिल्यांदा बनवत आहे, तर यात थोडासा मी मैदा मिक्स केला आणि एक चिमटभर सोडा. मी नको म्हणत असताना मिस्टर म्हटले नाही, एक चिमट सोडा टाकच, आणि त्यांनी स्वतःहूनच त्यात टाकला. तरी पण मी सगळं ते मिक्स केलं आणि छोटे छोटे गोळे करून अगोदर मळून एक 5 मिनटं मी ठेवलेलं आणि मग थोडे छोटे छोटे गोळे केलेत आणि ठेवले. आणि पुरीसाठी मी ते पीठ मळण्यासाठी घेतलेलं, म्हणजे एक 2-4 फक्त, जास्त नाही, कारण मी पण खाणार नाही, मुलं पण जास्त म्हणजे मुलं खातच नाहीत मुळात, म्हणजे गोड कुठलाच पदार्थ. हे सगळं मिस्टरांसाठी चाललेलं आहे, कारण त्यांना जेवण झाल्यानंतर स्वीट डिश खायला लागते आणि सारखं बाहेरचं खाण्यापेक्षा म्हटलं घरी बनवून ठेवलं तर खाऊ शकतात. कारण आधीमध्ये मंदिरात गेले की पेढे आले, मिठाई आली, काय ना काहीतरी चालूच असते. त्यापेक्षा म्हटलं आज आपण गुलाबजाम आणि पुरी बनवूया. आणि पाक बनवण्यासाठी मी हे जो बाऊल दिसतोय तो एक बाऊल पूर्ण भरून घेतलेला आणि तोच बाऊल भरून बरोबर मी ते पाणी ओतलं आणि एकच वेलची मी अशीच टाकली, कारण माझ्याकडे वेलची पावडर संपलेली, त्यामुळे एकच वेलची अशी फोडून मी त्यामध्ये टाकलेली आहे. आणि ते गरम करण्यासाठी, म्हणजे जास्त असा एकतारी पाक वगैरे असं काही नाही, पूर्ण फक्त साखर विरघळेपर्यंत मी ते गरम केलेलं आणि 5 मिनटं एक्स्ट्रा ठेवलं, त्यामुळं पाक चांगला घट्ट झालेला. आणि हा मैदा एकच बाऊल म्हणजे मी घेतलेला आहे आणि त्यात 2 चमचे तूप टाकून एकसारखं व्यवस्थित पहिल्यांदा ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हातात असं ते पीठ दाबल्यानंतर ते घट्ट व्हायला पाहिजे. असं मी ते पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं. माझी तब्येत आता 2-4 दिवस नाही, आता 3 महिने लागोपाठ माझं तब्येतीचं काय ना काहीतरी सुरूच आहे. त्यामुळे मला काहीच म्हणजे रेसिपी नवीन काहीतरी कराव्या, वेगळं काहीतरी करावं म्हटलं तर काय ना काहीतरी सुरूच आहे. आणि प्रत्येक वेळी आपण देवांवर आणि ह्यांना विचारण्यात काय अर्थ आहे, कारण आपल्याकडनं सगळ्या चुका होत असतात आणि देवांना दोष देण्यात काय अर्थ आहे. कारण मला गुरुचरित्र अध्याय पठण करायचं होतं, माझ्याकडनं झालं नाही, पण स्वामींनी करून घेतलं घरात मुलगीकडून, म्हणजे घरात माझ्याकडनं जी इच्छा होती ती त्यांनी पूर्ण करून घेतलीच. कारण मुलगी जाणार होती वाडीला, पण तिकडं ते कॅन्सल झाल्यामुळं तिला घरातच पठण, कारण त्यांना माहीत होतं, कारण मी दरवर्षी करतो आहे घरी, ती तिकडं जरी जात असली तरी. पण त्यांनी माझं म्हणजे सगळं समजत असतं त्यांना, आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण पण केली आणि स्वामींनी मुलगीकडून पण गुरुचरित्र अध्याय पठण करून घेतलं. आणि मला जास्त वेळ बसता पण म्हणजे बसायचा प्रॉब्लेम म्हणजे अचानक काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालेत शरीरामध्ये, म्हणजे 40-45 वर्षात असं सगळे बदल होत असतात, हार्मोन्स बदल होतात किंवा हे सगळं ऐकून म्हणजे ऐकत होतो, कारण आपण व्यायाम करतो आहे, हे परत डाएटपेक्षा म्हणजे घरचं खातो आहे, हे सगळं करूनसुद्धा जर आजारी पडत असेल तर काय करणार. कारण अचानक मला छातीच्या आणि खांद्याच्या खालच्या साईडला बरोबर काहीतरी असं गाठ झाल्यासारखं झालेलं, आणि ते पण एका रात्रीतनं अचानक झाल्यानंतर सकाळ, आणि बरोबर हे सगळ्या गोष्टी रविवारी सुट्टीच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी हॉस्पिटल दवाखाने सगळे बंद असतात रविवारी कोल्हापूर, आणि बरोबर माझं हे सुरू होत असतं. आणि रविवारी पहाटे 5-6 वाजल्यापासून सगळं सुरू झालं दुखायला वगैरे, आणि तिथनं पुढं मग मी दवाखान्यात 9-9:30 वाजता एक मोठं हॉस्पिटल आहे आमच्या इथं, त्या हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले.
गेल्यानंतर ते काहीतरी वेगळंच मला सांगायला लागलेत. म्हणजे विश्वास आता कुठल्या डॉक्टरांवर कसं ठेवायचा, हे खरंच लोक अभ्यास करून डॉक्टर झाल्यात काय, हे पैसे देऊन पास झाल्यात काही कळत नाही. कारण गेल्यानंतर डायरेक्ट ते म्हणाले की हे गाठ आहे, मग ते इंजेक्शननं त्याचं सॅम्पल घ्यायला पाहिजे, हे करायला. म्हणजे असंच अजून सोनोग्राफी फक्त करून आणा आणि अजून त्याचे रिपोर्ट पण बघितले नव्हते. तोपर्यंत त्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायला लागले. माणूस समोरचा घाबरतोय ना. तरी पण मग मी काय केलं, सोनोग्राफी रविवारची तिथं एक्स्ट्रा पैसे घेऊन करतात. मग तिथं गेले, सोनोग्राफी केली, रिपोर्ट घेतला आणि माझ्या माहेरी एक मॅडम आहेत, त्यांना जाऊन ते दाखवलं. म्हणजे त्या ओळखीच्या असल्यामुळं त्यांनी बघितलं घरी आणि त्यांनी म्हणाल्या की काही नाही आहे हे गाठ वगैरे, म्हणजे एवढं मोठं काय प्रॉब्लेम असेल असं. हे लिम्फ नोड म्हणून असतं आणि म्हणजे आपलं अवदान कसं येते तसं आलेलं आहे. कारण मी मध्ये व्यायाम वगैरे करत असताना वजन वगैरे उचलत होतो किंवा वजनाचा व्यायाम करत होतो आणि तो बंद केला, त्यामुळं हे मला झालं असणार असं माझा अंदाज आहे. पण डॉक्टर म्हटलेत की नाही, हे असं होत असते. हे मानेत किंवा काखेत कुठंही खांद्याजवळ कुठं पण हे गाठी होत असतात. एवढं सिरियस घेण्याची काय गरज नाही आहे. आणि औषध वगैरे त्यांनी स्वतःच गोळ्या ते सूज कमी येण्यासाठी दिल्या आणि मग टेन्शन गेलं. आणि मग ते डॉक्टरांचा परत पुन्हा मला फोन आला की तुम्ही दाखवायला आला नाही. मग गेले रिपोर्ट घेऊन, तर म्हणा लागलेत की दुसरे डॉक्टर बोलवायला पाहिजेत. हे म्हटलं ठीक आहे, आम्ही नंतर विचार करून येतो म्हटलं आणि आम्ही पुन्हा गेलोच नाही. म्हणजे हे डॉक्टर लोक फक्त आपल्याला फसवणुकीसाठी किंवा पैसे उकळण्यासाठी हे उद्योग करत असतात. सगळेच करतात असं नाही, पण कुठले डॉक्टर शिकून मोठे झाल्यात आणि कुठले पैसे देऊन झाल्यात कसं ओळखणार. ह्यामुळंच तर आता ते नीटचं नको, नीटसाठी मुलांना हे पैसे देऊन पेपर घेणारे मूर्ख पहिला पालक आहेत. पालकांवर पण हे व्हायला पाहिजेत, गुन्हे नोंदवायला पाहिजेत. ज्या ज्या पालकांनी मुलांसाठी पैसे देऊन जे पेपर घेतलेत ना, त्यांच्यावर पण आक्षेप का नाही कोण घेत मला समजत नाही. फक्त मंत्री हे ते लोकांवरती सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. प्राध्यापकांवर गुन्हा नोंद झाला तसा पालकांवर पण व्हायला पाहिजेत. आणि मला ह्याचंच टेन्शन होतं की काय असणार. पण टेन्शनमधनं बाहेर काढायचं काम डॉक्टरना बघितल्यानंतर 50% माणूस बरा होतो. ह्यांनी माझं 100% BP वाढवून ठेवलेला. पण आमच्या मॅडम चांगल्या आहेत, त्यांनी व्यवस्थित सगळं समजावून सांगितलं आणि औषध वगैरे दिल्यानंतर माझं दुखणं पण सगळं कमी झालं आणि सूज पण कमी आली 2 दिवसात. आणि या छोट्या छोट्या असे तंबी लाटून घेतल्या आणि त्याला बटर आणि तूप म्हणजे थोडंसं आणि त्यात मैदा घालून ते मिक्स करून ते एक लावून मग त्याच्यावरती मी ते गोळे तयार केलेले आणि असं लांब लाटून गोल 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 त्याचे गोळे तयार करून घेतले. आणि म्हणजे आपण खाज्याला कसं करत असतो तसंच पण हे छोटं छोटं केलेलं होतं. आणि या छोट्या छोट्या पुऱ्या लाटायच्या, म्हणजे लेयर्स पडतात म्हणून हे अशा पद्धतीचं फक्त करायचं. नाहीतर तुम्ही डायरेक्ट पण लाटून करून पुरी तळून त्यावरती पाक टाकू शकताय. पण हे असं केलं की ते दिसायला पण चांगलं दिसतंय आणि खाताना पण छान लागतं आणि कुरकुरीत व्यवस्थित. आणि खाजा ज्या पद्धतीनं तुम्ही खाताय त्याची एक टेस्ट त्याच्यामध्ये येत असते. मग पाक मी तो गुलाबजामसाठी केलेला त्यातला एक बाऊल मी पाक बाहेर बाजूला काढला ह्या पुऱ्यांवरती टाकण्यासाठी. आणि बाकीच्या पाकात मी ते गुलाबजाम टाकलेले. गुलाबजाम पण असे एकदम मऊ पडलेले. मी ते पांढरा खवा मी पहिल्यांदा बघितला पण, आणि त्या खव्यापासून पहिल्यांदा मी गुलाबजाम केलेले पण मी तुम्हाला महालक्ष्मी मंदिराजवळ जो खवा मिळतो आहे तो खवा आणून त्याचे पण गुलाबजाम तुम्हाला करून दाखवतो. त्याची पण एक टेस्ट आणि त्याचे एक स्ट्रक्चर आणि जे गुलाबजाम बनतात त्याचे खूप मस्त होतात ते. हे काय मला जरा वेगळेच वाटत होते खाताना. म्हणजे मी पण खाऊन बघितलं तर म्हणजे असे आपण विकत ते हे आणलेलं नसते काय मिल्क पावडर, त्या मिल्क पावडरच्या गुलाबजाम कसे तयार होतात तशा पद्धतीचं ते तयार झालेले. म्हणजे मला एवढे काय खास आवडले नाहीत. पण घरात मुलाला मिनत्या केल्या खायला, एकही खाल्ला नाही. कारण त्याचा व्यायाम वगैरे करतो त्यामुळे तो नाहीच खात. मुलगीने 1-2 खाऊन बघितले, तिला आवडलेत. आणि असे ह्याच्यात पाकात टाकल्यानंतर लगेचच ते असे मऊ पडत होते. लगेचच सगळे मऊ पडलेत. आणि पुऱ्या आणि ते गुलाबजाम सगळे लाटून
पुऱ्या सगळ्या त्या लाटून घेतल्या, गुलाबजाम पाकात भिजत ठेवले आणि पुऱ्यांवर मग हळूहळू मी पाक ओतून घेतला. कारण ते तयार करून पुऱ्या मी ठेवल्या आणि त्या म्हटलं नंतर मऊ बी पडल्या अचानक तर एक पुरी मी पाक टाकता अशी एकच बाजूला ठेवलेली. बघूया म्हणजे जर हे राहिली तर कच्ची वगैरे राहिली तर म्हणून तर बघितलं तर व्यवस्थित होतं. हे एअर फ्रायरमध्ये मी आता तर उद्या तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते, कारण मी आईच्या घरी पण गेलेले. तिथलं तुम्हाला एक दोन मिनटाचा व्हिडिओ मी उद्या तुम्हाला टाकणार आहे. कारण आतून काय व्हिडिओ करता आला नाही, कारण मी काय त्यांना विचारलं पण नाही घरी करू काय दाखवू काय किंवा काय म्हणून. पण मी माहेरी गेलेले त्यावेळी बाहेरून दाखवते तुम्हाला. 100-150 वर्षापूर्वीचं घर आमचं, म्हणजे आमच्या आजीच्या सासूचं घर होतं तेव्हापासूनचं. म्हणजे आमची 5वी पिढी 4थी-5वी पिढी आमची तिथं आहे. आणि एवढ्या जुन्या घरात अजून राहतात, म्हणजे घर अजून मस्त चांगलं दणदणीत आहे, काहीही झालेलं नाही आहे. फक्त जुनं घर आहे. आणि तुम्हाला फक्त थोडेफार मी फोटो हे केलेले आहेत, काढलेले आहेत, तिथले तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. आणि हे गुलाबजाम आणि अशा पुऱ्या पूर्ण तयार झाल्या. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.